चा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्या विषयामध्ये ज्या शंका माझ्या मनामध्ये या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आहे त्या सर्व शंका मी मुख्यमंत्री साहेबांसमोर बोलून दाखवल्या व त्या बाबतीतलं पत्र त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने जी काय माहिती मी मीडियासमोर मांडली, लोकांसमोर मांडली, जी आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा केली, ती सर्व माहिती मुख्यमंत्री साहेबांना एक डॉकेट करून तिथं मी दिलेली आहे। आज भेट घेण्याचं कारण म्हणजे मी माझा लढा कसा लढतोय आणि मी एकटा लढतोय असं नाही। अनेक अजितदादा प्रेमी कार्यकर्ते, पदाधिकारी, या पक्षातले त्या पक्षातले, त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता आणि सोशल मीडियावर सामान्य लोक जे व्यक्त होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मीडियाचं सुद्धा या गोष्टीला एक बॅकअप आहे, एक सपोर्ट आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे सगळे रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत, जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्याचबरोबर मी अजून एक विनंती ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे, ती म्हणजे अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील, विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील आणि त्याच्याचबरोबर दादाप्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या आवारात अजितदादांचं एक स्मारक असावं याबद्दलची घोषणापेक्षा एक इच्छा ही विधान भवनचे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं केली, ती खूप चांगली विनंती आहे, नाहीतर चांगली इच्छा आहे। त्याला पाठबळ देत आपण सुद्धा त्या स्मारकाला या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तिथं परवानगी द्यावी, नाहीतर त्याला निधी द्यावा, नाहीतर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली। बारामती विमानतळाला अत्याधुनिक करण्यासाठी नाईट लँडिंग व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात फंड हा दादांनी मंजूर केला होता आणि मग आता तो फंड तिथं देऊन ते अत्याधुनिक ते विमानतळ करून नाईट लँडिंगची त्याला परवानगी देऊन त्या विमानतळाचं नाव हे अजितदादांच्या नावाने ठेवावा अशी विनंती तिथं आम्ही केली। त्याच्याचबरोबर पुणे रिंग रोड ज्याचा जरी दादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता आणि त्या रिंग रोडचा फायदा हा पुण्यातल्या व महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे पुणे रिंग रोडचं नावसुद्धा दादांच्या नावाने असावं अशी विनंती तिथं केलेली आहे। तळेगाव, चाकण, शिक्रापूर जो एलिव्हेटेड रस्ता आहे त्यालासुद्धा दादांचं नाव द्यावं, कारण का पुणे या जिल्ह्याचे अनेक वर्ष आणि अनेक वेळा पालकमंत्री जर कोण राहिलेले आहेत ते अजितदादा त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी तिथं पाठपुरावा केला होता। पुणे शिरूर एलिव्हेटेड रस्ता हा रस्ता काही दिवसांपूर्वी आपण बघितला असेल की गडकरी साहेबांनी सुद्धा या गोष्टीचं त्या ठिकाणी त्यांनी रेफरन्स घेतला होता, नाहीतर त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला होता, त्यामुळे यालासुद्धा नाव दादांच्या नावाने असावं असं मी विनंती केली। आणि शेवट त्या विमानामध्ये जे इतर लोक होते ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचे सिक्युरिटीचे जे तिथं अधिकारी होते जाधव, त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांना परमनंट करता यावं अशी विनंती तिथं केली। त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, पण एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला परमनंट करायचं असेल तर CMचं एक वजन त्याच्या पाठीमागे असेल तर नक्कीच त्याचा फायदा तिथं लगेच नियुक्ती देण्यासाठी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर जे माळी परिवार आहे त्यांची जी मुलगी होती, ज्या फ्लाईट अटेंडंट होता,
होत्या, त्यांचा मृत्यू त्या विमान अपघातामध्ये झाला. त्यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी देण्यासाठी आम्हाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी त्याला अजून जास्त पगार, कारण का त्या माळीताईचा पगार हा खूप जास्त होता, त्याच्यावर त्यांचं घर चालायचं. असं जास्त पगाराची आणि परमनंट नोकरी त्यांच्या बंधूंना, माळी परिवाराला त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तिथं केली. त्याच्याबरोबर को पायलट ज्या पाठक होत्या यांची एक व्यक्तिगत इच्छा आहे, ती मला इथं बोलून दाखवता येणार नाही, पण दिल्ली सरकारशी बोलून, तिथं असलेल्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या पाठक परिवाराची ती इच्छा तिथं पूर्ण होऊ शकते आणि त्यासाठी सुद्धा पाठपुरावा तिथं आपण करावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना तिथं केलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीने ही एन्क्वायरी व्हावी असंही तिथं मी बोललेलो आहे. त्याच्याचबरोबर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा FIR बद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची आणि होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी तिथं बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप डिटेलमध्ये आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जे या विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काही टेक्निकल गोष्टी मी समजून घेऊन त्याच्या बाबतीत नक्कीच काय आपल्याला करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी इथं आम्हाला दिलेला आहे, मला दिलेला आहे. त्यामुळे मी अशी आशा करतो की या बाबतीत पारदर्शक कुठेतरी एन्क्वायरी तिथं व्हावी. त्याच्याचबरोबर DGCA बद्दल मला शंका आहेत. तिथं असणारे काही अधिकारी आणि VSR या कंपनी चं लागेबंद असल्यामुळे VSRला वाचवण्याचा प्रयत्न हा तिथं कुठंतरी हा DGCAच्या अधिकाऱ्यांकडनं होऊ शकतो. तिथले मंत्री, त्यांचा प्रभाव, त्या मंत्रींचे नेते, त्यांचं VSRचं नातं, या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे. ॲरो जी कंपनी आहे ज्याच्या माध्यमातून हे विमान VSRचं देण्यात आलं त्याच्याबद्दल पण बोललो. असे बरेच डिटेलमध्ये 20 मिनटं तरी आमची चर्चा तिथं झालेली आहे. अपेक्षा करूया याच्यातून काय ना काहीतरी त्या ठिकाणी मार्ग निघेल आणि त्यांना असंही मी बोललेलो आहे, आम्ही आमचा लढा हा कुठेही राजकीय न करता सामाजिक दृष्टिकोनातून दादांना न्याय देण्यासाठी असाच आम्ही पुढं त्या ठिकाणी घेत जाऊ. त्यासाठी जिथं लागेल तिथं तुमचं सहकार्य असेल आणि जर आक्रमक पद्धतीने राज्य सरकारने या बाबतीत जर पाठपुरावा केला आणि आमच्या लढ्याला जर तिथं आमचा लढा लागलाच नाही आणि सरकारनेच हा लढा लढला तर माझ्यापेक्षा दुसरं कुणी नसेल जो आनंदी असेल. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे असंही त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. एक महिना होते घटनेला तुम्ही काही डेडलाईन दिली आहे का किंवा काही अशी मागणी केली आहे का इतक्या महिन्यामध्ये हे अहवाल असेल किंवा मग हा तपास पूर्ण व्हावा, कारण महिने जातात मात्र तपास पूर्ण होत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा जो अहवाल ज्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हा अहवाल केंद्र सरकारकडनं येणारा अहवाल आहे. कारण DGCA केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे आणि त्यांची जी इन्व्हेस्टिगेटेड एजन्सी AIBB तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. त्याबद्दल मी फक्त त्यांना सांगितलेलं आहे, पण तो विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारकडनंच कुठंतरी प्रेशर तिथं दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता काही दिवसांपूर्वी जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मोहोळ साहेब, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथं येईल. अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल. फक्त अहवाल देत असताना कुठे थातोरमातोर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे. डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथे घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे कृपा करून मी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व तसंच राज्य एव्हिएशन मिनिस्टर मुरली मोहोळ यांना सांगतो, काही झालं तर थातूरमातूर अहवाल न आणता डिटेलमध्ये प्रायमरी अहवाल हा उद्यापर्यंत तिथं यावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. एकाच विषयावर 2 ठिकाणी FIR करता येणार नाही असं मुरत्न सदावर्तेंचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे तुमच्यावर FIR दाखल केला जाऊ शकतो, गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कोणाबद्दल तुम्ही म्हणताय, त्यांचं काय महत्त्व आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी काय सकारात्मक केलंय का नाही केलं याबद्दल सगळ्यांना तिथं माहिती आहे. फक्त टेक्निकल हा विषय असल्यामुळे एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बारामतीमध्ये तो FIR व्हावा अशी माझी इच्छा होती,
पण तिथं गेल्यानंतर लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून मी तिथं न जाता 25 तारखेला मी मुंबईमध्येच मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला तिथं गेलो होतो. पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण का 2023ला जे BNSS नवीन कायदा आला आहे त्याच्यात 0 FIR नावाचं एक तिथं एक प्रोव्हिजन असतं. म्हणजे तुम्ही देशामध्ये कुठेही FIR केला तर तो त्या विभागाला नाहीतर तो त्या पोलीस स्टेशनला पाठवला जातो. आता मुंबईमध्ये FIR व्हावं अशी माझी इच्छा होती. तो माझा अधिकार 173 कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आहे, BNS ॲक्टच्या अंतर्गत. पण तिथं माझा अधिकार मला तिथं वापरण्याचा तिथं संधी ही पोलीस प्रशासनाकडनं दिली नाही. खालच्या लेवलचे जे अधिकारी PI आणि सिनियर PI यांनी माझं स्टेटमेंट टाईप घ्यायला सुरुवात केली होती, पण त्यात वरचा एक मोठा अधिकारी येऊन त्यांनी ती प्रक्रिया थांबवली. आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, माझा जो FIR होता तो तिथं झाला नाही, पण माझं जे डॉक्युमेंट होतं ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं आम्ही CIDला पाठवलेलं आहे. त्यामुळे FIR तो तिथं झालाच नव्हता. मग साहजिकच आपण प्रयत्न करणारी माणसं असल्यामुळे बारामतीला जाऊन जिथं ती घटना घडली तिथं परत एकदा FIR करण्याचा मी प्रयत्न केला. तिथे तो स्वीकारला गेला नाही आणि तो स्वीकारला न गेल्यानंतर मी परत एक प्रयत्न तिसरा केला, तो म्हणजे CIDमध्ये सुद्धा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो ते SP लेवलचा असल्यामुळे तो 100% FIR करू शकतो, पण त्यांनी सुद्धा तो FIR तिथं केला नाही. म्हणून 180 कलमाच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे. अशा 2 सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झाल्या होत्या. एक केस जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर दखलपात्र ऑफेन्स असेल तर जो दादांच्या बाबतीतला आहे 100% दखलपात्र आहे, कारण तो ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तसं जर असेल तर आपल्याला FIR कधीसुद्धा करता येते आणि कुणीही जाऊन तो FIR करू शकतं. फक्त परिवारातला एक व्यक्ती नाही, कुणीही जाऊन करू शकतं. हा आमचा अधिकार आहे आणि ड्युटी पोलिसांची आहे तो स्वीकारणं. दुसरं जे एक सांगितलं जातं की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं असेल तर मग आपल्याला FIR करता येत नाही. तसं नाही. सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीत सुद्धा एक निर्णय तिथं दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू असलं तरी आपल्याला FIR करता येतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिला आहे. MNSS जो WSS जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला त्या ठिकाणी अधिकार आहे, पण तो अधिकार आम्हाला दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये एका मराठी नेता, मराठी माणूस आणि एक मोठा नेता तिथं जाऊन सुद्धा त्या बाबतीतला त्यांचा FIR आम्हाला करता येत नाही. फार दुर्दैवी गोष्ट आहे. दादा, काल सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडनं घोषणा त्यांची निवड करण्यात आली, परंतु त्या सगळ्या निवड प्रक्रियेनंतर एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सुनेत्रा पवार ज्या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नवनिर्वाचित त्यांना बोलू नाही दिलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी ही पत्रकार परिषद आटोपून घेतली. तशा पद्धतीची कुजबूज त्यांच्या नेत्यांकडनं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. अजितदादांचं प्रेम या महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर होतं, आमदारांवर होतं आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होतं. पण दादांना ते 4 जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते. दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत. ते 4 जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते. त्यांना कसं गप करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं. आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते 4 जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठेतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा. पण लोकांकडनंच मागणी झाली, आम्ही ती मागणी केली, आमदारांनी ते सुद्धा 35 आमदारांनी मागणी केली, 5 जे आहेत त्यांनी तिथं केली नाही, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. आणि एवढं प्रेशर आल्यानंतर तिथं काल हे सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या पक्षाचं तिथं घोषित केलं. ही चांगली गोष्ट आहे. पण जे काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे, कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो. त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठंतरी बसण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्याला कुठंतरी बाजूला बसवणं, हे जे काय आम्ही TV वर तिथं बघत होतो त्याला मन सुन्न झालं. ते 4 लोक या पक्षाचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असले
तरी काकींना काही कमी समजू नका. पवार परिवारातले आहेत, लोकांची नाळ आणि त्यांची नाळ त्या ठिकाणी जुडलेली आहे. त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या बोलू शकत नाहीत, त्या भावनिक आहेत, असं काहीतरी कारण द्या आणि प्रेस कॉन्फरन्स संपवा, असंही काहीतरी झालेलं आम्हाला त्या ठिकाणी कळालं. त्यामुळे एक समजून घ्या की त्यांना कमी समजणं, ते 4 लोक तिथं चूक करत आहेत. लोकांनाही कळलेलं आहे, आमदारांनाही कळलेलं आहे आणि काकींनाही कळलेलं आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे ते 4 लोकांनी काही केलं तरी तसं काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. काल धनंजय मुंडे असं म्हटले की ज्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होती त्याच दिवशी तुम्ही बारामतीमध्ये जाताय, मीडिया मायलेज घेताय, शंभूगिरी करताय. खरं तर या दिवशी तरी तुम्ही बारामतीला जायला नको होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जे कोणी ते नेते असतील त्यांच्याबद्दल जास्त मी काय बोलणार नाही आणि माझा वेळ घालवणार नाही. पण बारामतीला FIR करायचा असेल तर मी पहिल्यांदाच FIR करण्यासाठी बारामतीला गेलो असतो. पण बारामतीला जायची वेळ येऊ नये म्हणून 0 FIRचा वापर करून, त्या संधीचा वापर करून, नाही तर ते जे काय प्रोव्हिजन आहे त्याचा वापर करून मी मुंबईमध्ये तिथे FIR करण्यासाठी गेलो होतो. तिथं तो नाकारला आणि मग दादांना न्याय द्यायचं म्हणून दुसऱ्या दिवशी मी बारामतीला तिथं गेलो. ठीक आहे, मी विरोधात आहे, तुम्ही माझ्याबद्दल जे काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही सत्तेत आहात ना. मग एवढी भाषणं करण्यापेक्षा, राजकीय भूमिका घेण्यापेक्षा, सुनित्रा काकींना इच्छा नसताना त्यांच्याकडनं तुम्ही शपथविधी त्या ठिकाणी करून घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना जे काय वनवन आम्हाला FIR करण्यासाठी फिरावं लागते, लोकांना फिरावं लागतं, त्यासाठी ताकद लावा ना. तिथं मात्र त्या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार नाही, पण नको त्या ठिकाणी तुम्ही भूमिका घेत असाल. त्यामुळे लोकांनाही कळलेलं ते 4 जे लोक कोण आहेत आणि त्यांना काय पडले, तर फक्त राजकारण पडले, बाकी दुसरं काहीही पडलेलं नाही. रोहितदादा, सरोज अहिरे यांनी कुजबूज केली की अजितदादा असताना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचून नाही दिलं, आता वहिनी आहे तरी त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू द्या, अशा पद्धतीची खंतच त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलून दाखवलेली आहे. खरं तर अजितदादा हे आमदारांना भेटत होते, पण एखाद्या आमदाराला एखाद्या नेत्याबद्दल जर तक्रार करायची असेल तर मुद्दामून त्या आमदाराला बाजूला केलं जायचं असं आम्हाला कळतंय. ज्या सरोज अहिरे ताई आहेत ह्याच्या आधीसुद्धा त्यांनी भूमिका घेत असताना दादांची भूमिका काय खरी होती ही तिथं बोलून दाखवलेलं आहे. आणि काल त्यांचं वक्तव्य जे आलं की आधी अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला बाजूला करत होता आणि आता तसंच जर करत असाल हे योग्य नाही. मग ती एका आमदाराची भूमिका तिथं आहे. अहो, त्यांच्या तिथं राजकारण म्हणजे आता इथं झिरवळांचा जो विषय चालला आहे त्याच्या मागचं खरं राजकारण काय याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला, या बाबतीतली चर्चा आहे म्हणून मी सांगतो. एक तर 1 रुपयाचं सुद्धा करप्शन केलं असेल तर ते योग्य नाही. त्यांच्या कार्यालयामध्ये, ते सुद्धा मंत्रालयामध्ये पैसे घेतले असं आम्हाला कळते, ते चुकीचंच आहे. पण असंही म्हणलं जातं आणि अशी चर्चा आहे की मुद्दामून झिरवळांना अडचणीत आणायचं, ती जागा मोकळी करायची आणि एक असा व्यक्ती, असा नेता जो अख्ख्या महाराष्ट्राला नको आहे त्याला तिथं मंत्रिपद द्यायचं, ही खरं रणनीती झिरवळांच्या बाबतीतली आहे. ही आपण सर्वांनी तिथं समजून घेतली पाहिजे. त्यामुळे अशा व्यक्तीला तिथं यायचं आहे, जो महाराष्ट्र म्हणतो त्या व्यक्तीला तिथं बसू नका. आणि म्हणून मुद्दामून झिरवळांना अडचणीत आणलं जात आहे का हा प्रश्न तिथं निर्माण होतो. पण शहानिशा करून जर खरंच करप्शन झालं असेल, भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण ती कारवाई होत असताना राजकीय भूमिका कोणाची काय आणि मुद्दामून हे षडयंत्र झिरवळांना बसून दुसऱ्या नेत्याला तिथं बसवायचा प्रयत्न आहे का हे सुद्धा थोडंसं अभ्यासलं पाहिजे असं वाटतं. मुख्यमंत्री से मुलाकात हुई, राज ठाकरे से मुलाकात हुई, राज ठाकरे भी अभी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर इसी विषय को आगे बढ़ा रहे हैं. वो भी सवाल पूछ रहे कि FIR क्यों नहीं दर्ज. आज सुबह राज ठाकरे जी को मैं मिला, बात उनसे की. महाराष्ट्र के जो प्रमुख नेता है, सब नेता जो है, सब पक्ष के, उनसे हम मिल रहे हैं, उनसे रिक्वेस्ट कर रहे हैं, उनसे बात कर रहे हैं. कल उद्धव ठाकरे साहब को भी मैं मिलूंगा, एकनाथ जी को भी मिलूंगा, सुनित्रा काकी को भी वहाँ पे मिलूंगा. तो उनसे बात करते हुए उनको मैंने पूरी परिस्थिति बताई, कैसे एक्सीडेंट हुआ था. उसमें मैंने जो इन्वेस्टिगेशन मेरे दोस्तों के माध्यम से, अच्छे पत्रकारों के माध्यम से, कुछ पायलट, अच्छे पायलट, इनके माध्यम से जो भी रिसर्च वहाँ पे किया वो उनको वहाँ पे दिखाया. वो पूरा उन्होंने बहुत डिटेल में समझा. लेकिन उनका सबसे इम्पोर्टेंट मुद्दा ये था कि FIR करना ये सबका एक अधिकार है. कोई भी नागरिक अगर चाहे तो वो FIR कर सकता है. उनका
पढ़ाई इतना अच्छा था, उनका रिसर्च इतना अच्छा था, उन्होंने ही मुझे 2 सुप्रीम कोर्ट के वहाँ पे निर्णय दिए थे। एक सुप्रीम कोर्ट का निर्णय था कोई भी नागरिक को कभी भी अगर एफआईआर करना है कॉग्निजेबल ऑफेंस में तो वो कर सकते हैं। दादा का ये जो इशू है ये कॉग्निजेबल है, मतलब दखल पात्र है। और दूसरी बात उन्होंने बताया कि एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट अगर इन्वेस्टिगेट हुआ है, नहीं तो वो अगर फाइल हुआ है उसके बाद एफआईआर हो सकता है क्या, तो उन्होंने कहा हो सकता है। इसलिए उनका मेन प्रश्न है कि ये जो एफआईआर है वो वहाँ पे क्यों पुलिस नहीं ले रही, वो उनका इम्पोर्टेंट प्रश्न है। उसके लिए भी वो लड़ेंगे, उनकी भूमिका वहाँ पे वो प्रस्तुत करेंगे। उसी के साथ जो रिसर्च मैंने उनको दिया है उसके बारे में तो वो खुद बात करेंगे। उसके बाद फिर मुख्यमंत्री साहब को मैं वहाँ पे मिला, उनको मेरे पास जो भी इंफॉर्मेशन वहाँ पे आई है वो इंफॉर्मेशन मैंने उनको दी, डॉक्यूमेंटेशन के माध्यम से वहाँ पे उनको दी। उसी के साथ उनको बात करते वक्त मैंने कहा कि वीएसआर जो कंपनी है वो बहुत गलत तरीके से विमान का मेंटेनेंस करती है, इसलिए राज्य सरकार के जो भी बड़े नेता है उन्होंने वीएसआर कंपनी का प्लेन इस्तेमाल करते हुए वहाँ पे थोड़ी सी जांच करनी चाहिए, ऐसे विनती वहाँ पे मैंने की। उसी के साथ वीएसआर कंपनी का और डीजीसीए का एक अलग तरीके का वहाँ पे संपर्क है या मैनेजमेंट है या करप्शन है या जो भी उसको कहो, उसके कारण डीजीसीए वीएसआर को बचाने की कोशिश वहाँ पे कर सकती है। इसलिए इन्वेस्टिगेशन करते वक्त प्रॉपरली ट्रांसपेरेंटली इन्वेस्टिगेशन होना बहुत इंपॉर्टेंट है। डीजीसीए का भी, उसी के साथ वीएसआर कंपनी का भी, महाराष्ट्र की जो एरो कंपनी उसका भी, जो भी अधिकारी इसके लिए जिम्मेदार है उनका भी, और इसके पीछे एक कॉन्स्पिरेसी हो सकता है, इसलिए इसको क्रिमिनल एंगल से भी इस चीज़ की इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, ऐसी विनती सीएम साहब को मैंने की। उसी के साथ मैंने उनको कहा कि एफआईआर करना ये मेरा अधिकार है और पुलिस स्टेशन में जाने के बाद वो अधिकार वहाँ पे लागू करने का मैं अगर प्रयास करता हूँ वहाँ पे मेरे को परमिशन नहीं दी जाती। उन्होंने उसके बारे में भी वरिष्ठ जो अधिकारी है उनसे बात करके टेक्निकल इशू क्या है वो समझ के फिर आगे क्या करना है वो बताएंगे, ऐसे उन्होंने कहा। उसी के साथ उन्होंने ये भी मुझे कहा कि और कुछ पेपर हो तो मुझे दो, मैं होम मिनिस्टर जो देश के हैं अमित शाह जी उनसे भी वहाँ पे बात करूँगा, ऐसा आश्वासित उन्होंने मुझे वहाँ पे किया। उसी के साथ अजित दादा ने जो बड़े बड़े प्रोजेक्ट महाराष्ट्र में खास करके पुणे जिला में किए थे उनको अजित दादा का नाम दिया जाए, ऐसी विनती वहाँ पे मैंने की। उसी के साथ दादा के साथ उस प्लेन में जो लोग थे, जैसे को पायलट पाठक थे, उनके फैमिली का एक रिक्वेस्ट है जो दिल्ली गवर्नमेंट के हद में आती है, तो दिल्ली गवर्नमेंट के सीएम उनसे बात करके पाठक परिवार की जो इच्छा है वो पूरी हो जाए, ऐसी विनती मैंने वहाँ पे की। माली परिवार को अभी जो सैलरीड जो पर्सन है या जो भी थी वो अटेंडेंट थी, आज अनफॉर्चुनेटली उनका वो गुजर गए, तो उनके भाई को, मतलब जिनका एक्सीडेंट हुआ उनके भाई को वहाँ पे नौकरी अच्छी मिलनी चाहिए, ऐसी विनती की। और जो जाधव परिवार है उनकी जो वाइफ है उनको थाने महानगर पालिका में परमानेंट किया जाए, ऐसी रिक्वेस्ट वहाँ पे हमने की। उसी के साथ इन सबको वहाँ पे न्याय दिया जाएगा और अजीत दादा की इन्वेस्टिगेशन ये ट्रांसपेरेंट लेवल पे वहाँ पे की जाएगी, ऐसा विश्वास या ऐसी इच्छा वहाँ पे मैंने व्यक्त की। देखो, देवगिरी जो बंगला है वहाँ पे अजीत दादा 99 से लेके 14 तक और उसके बाद फिर 19 से लेके आज तक वहाँ पे रहे, ऑलमोस्ट 22 साल वहाँ पे रही है। तो इसलिए देवगिरी बंगला जो उनका ऑफिशियल रेसिडेंस था वहाँ पे एक स्मारक होना चाहिए। विधिमंडल जो ये एरिया होता है जहाँ पे हम खड़े हैं, जहाँ पे विधानसभा ली जाती है, वहाँ पे भी उनका एक स्मारक होना चाहिए। जो हमारे अध्यक्ष है विधिमंडल के, उन्होंने भी वो रिक्वेस्ट वहाँ पे की थी। उसी के साथ बारामती एयरपोर्ट जो है वो मॉडर्नाइजेशन के लिए दादा ने वहाँ पे फंड बहुत हाई लेवल तक वहाँ पे मंजूर किए हैं, इसलिए वो मंजूर जो किए हुए फंड डिप्लॉय करके उसको नाइट लैंडिंग और हाईली मॉडर्नाइज करते। बारामती एयरपोर्ट का नाम दादा के नाम से हो, पुणे रिंग रोड का नाम तळेगाव चाकण शिक्रापूर एलिवेटेड रास्ता और पुणे शिरूर एलिवेटेड जो रोड है उसका भी नाम अजीत दादा के नाम से दिया जाए, ऐसी विनती वहाँ पे की। रोहित जी, कुछ 4 नेता है जो पार्टी चला रहे हैं, कल जिस तरीके से समारोह हुआ, देखो इस महाराष्ट्र में चर्चा है ते 4, ये कौन 4 लोग हैं वो लोगों को मालूम है, इसलिए उनका नाम लेके न आपका न लोगों का न मेरा
वहाँ पे टाइम में वेस्ट करना चाहता हूँ। देखो, कंट्रोल किया जा रहा है। अजीत दादा का प्यार इस भूमि पे था, महाराष्ट्र की भूमि पे, महाराष्ट्र के लोगों पे, महाराष्ट्र के उनके पक्ष के जो कार्यकर्ता पदाधिकारी, उनके आमदार, उन पे उनका प्यार था। उसके साथ दादा के साथ जो चार जो लोग हैं या थे, उनको उनका प्रॉब्लम बहुत ज़्यादा था। दादा बहुत जनों से उन्होंने बोल के दिखाया था कि मुझे अगर तकलीफ हो रही है तो नेता से होती है, लेकिन लोगों कार्यकर्ता से वहाँ पे नहीं हो रही है। अभी अगर आप देखो, दादा आज हमारे में नहीं है। कल परसों जो कार्यक्रम हुआ था, उस कार्यक्रम में सुनेत्रा काकी को बोलने नहीं दिया मीडिया से, या मीडिया का जो कॉन्फ्रेंस था वो बहुत जल्दी उन्होंने ख़त्म किया। एक आध दूसरा जो उनका खास पदाधिकारी है, उन्होंने ये भी कहा कि कुछ तो फालतू का कारण दे दो और ऐसा बोल दो कि जो सुनेत्रा काकी है वो बात नहीं कर सकेगी प्रेस से, बिकॉज शी इज़ इमोशनली लो। तो ये स्टेटमेंट था। उसके साथ जय को कहाँ पे बिठाना, जिस तरीके से बताया जा रहा था, वहाँ पे एक अथॉरिटी दिखाने की कोशिश कोई जो 4 नेता है उसमें से एक नेता ने वहाँ पे की थी। कुछ दिन पहले हाथ खींचना, एक आध महिलाओं के पीठ पे हाथ रखना, ये जो चीज़ें है ये लोगों को अच्छी नहीं लग रही। कहाँ पे तो कोशिश हो रहा है कि दादा के, अजीत दादा के टाइम पे पक्ष का कंट्रोल वो कर नहीं पाए, तो अभी दादा नहीं रहेंगे तो फिर प्रॉपरली इस पक्ष को कंट्रोल किया जा सकता है, ऐसे कुछ वो 4 नेता उनको वहाँ पे लग रहा है। तो मेरा उनको कहना है कि काकी डेफिनेटली एक बहुत बड़े नेता है, वो अच्छी तरीके से जानती है कि कौन पास वाला है और कौन दूर वाला है। इसलिए आगे जाके एक तो काकी ने वहाँ पे सोच समझ के कुछ निर्णय लेने चाहिए, और ऐसे जो लोग हैं जो पार्टी को कंट्रोल करना चाहते हैं, उनको थोड़ा सा अगर दूर रखा जाए तो ही उचित होगा, ऐसे हम सबको लगता है।